रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज 17 नोव्हेंबर 2025 सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आपण खापरमाल या ठिकाणच्या अन्नक्षेत्र आश्रमामधून आजचा पढाव चालू करतोय. या ठिकाणी आपण खूप उंचावर आहोत आज आणि गार हवा भरपूर आहे. 7:30 वाजलेत तरी एवढी कडक थंडी आहे की सांगू नका. त्याच्यामुळं 7:30 वाजता सुद्धा निघायची इच्छा होत नाही, पण तरी सुद्धा पुढच्या पडावाला आपण सुरुवात करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. सगळ्या बाजूनी खोल खोल दरी आहे आणि या खोल दरींच्या सगळ्यात वरच्या भागात आपण बघा, इथं समोर आश्रम होता आपला आणि चारही बाजूने खोल दरी आहे. अशा ठिकाणी आपण काल विश्रांतीसाठी आसन लावलं होतं. आजचा हा पूर्ण प्रवास आपला अशा या डांबरी रस्त्याने उतरत जायचं. आपल्याला ही दरी पूर्ण उतरून खाली जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज बघा हा पूर्ण घाट आपल्याला असा उतरत जायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता सध्या जो आपण खप्परमाल उतरून येतोय आणि जो डांबरीने उतरून येतोय, तर अगोदर असं नव्हतं. अगोदर काय व्हायचं तर खप्परमाल चढायला सुद्धा पहाडीने चढावा लागायचा आणि उतरायला सुद्धा पहाडीनेच घसरगुंडी सारखं उतरत द्यावं लागायचं हळूहळू. त्याच्यामुळे तर ते माहिती पत्रकात दिलेलं असं आहे की साधारण 5 ते 6 तास तुम्हाला लागतात खप्परमाल चढून उतरायला आणि तोपर्यंत कोणताही आश्रम नाही. त्याच्यामुळे पाण्याची वगैरे व्यवस्था करून सकाळी निघा. पण आता असं राहिलेलं नाहीये. आता तुम्ही खप्परमाल साधारण 2.5-3 तासात चढून येऊ शकता. वरती आल्यानंतर 2 आश्रम आहेत. त्या 2 आश्रमामध्ये कुठे ना कुठेतरी तुमची सोय होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढचा प्रवास चालू करू शकता. किंवा सकाळी जर खप्परमाल चढायला घेतला तुम्ही तर संध्याकाळपर्यंत तुम्ही भमाणा वगैरे ह्या गावापर्यंत जाऊन विश्रांतीसाठी आसन लावू शकता. प्रकारचा डांबरी रोड आहे बघा आता. त्याच्यामुळं डांबरी रोड असल्यामुळं काही अवघड राहिलेलं नाहीये. फक्त थोडंसं अंतर जास्त वाढतं कारण गोल फिरून जावं लागतं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर जो पहाड दिसतोय तो बघा, साधारण या माथ्यावरती समोरच्या कुठेतरी बरोबर मध्यभागी आपण विश्राम केला होता आणि तो पहाड आपण आता उतरत गोल फिरत खाली आलोय आणि अजूनही खाली भरपूर जायचंय. इथून जर खाली बघितलं तर अजूनही खाली भरपूर जायचंय. पण एक दृश्य या ठिकाणाहून बघा, किती सुंदर असं दृश्य आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पहाडीच्या उंच टोकावर आपण होतो आणि आता पहाडी उतरत आपण गोल चाललोय आणि अजूनही पहाडी उतरायची आहे. साधारण 2.5 किलोमीटर आलोय उतरून, तरी पहाडी अजून काही संपलेली नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. एक अभंग आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. या अभंगाची अनुभूती या नर्मदा परिक्रमेमध्ये येते. देव जसं ठेवल तसं राहा. ज्या ठिकाणी आंघोळ करायला भेटेल, ज्या ठिकाणी पाणी प्यायला भेटेल, ज्या ठिकाणी भोजन प्रसादी भेटेल, ज्या ठिकाणी चाय प्रसादी भेटेल, ज्या ठिकाणी रात्रीच्या विश्रांतीसाठी जागा भेटेल, ज्या ठिकाणी जसं भेटेल तसं राहत चला. आणि मग हा अभंग तुम्हाला कसा लागू पडतो ते बघा. कारण कधी चाय प्रसादी भेटेल, कधी भेटणार नाही. कधी भोजन प्रसादी भेटेल, कधी भेटणार नाही. कधी आंघोळीला खूप चांगली बाथरूम मिळेल, कधी चांगली सोय मिळेल, गरम पाणी मिळेल, कधी काहीच मिळणार नाही. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी खूप कमी वेळा मिळतात आणि बाकी गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करतच जावं लागतं. त्याच्यामुळं हा जो अभंग आहे तो खूप सुंदर रित्या या परिक्रमेत लागू होतो. देव ठेवील तैसे राहावे. मैयावरती विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला, म्हणजे देवावरती. जी मैयाची दैवी शक्ती आहे त्या मैयाच्या दैवी शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ती मैया तुम्हाला योग्य वेळी योग्य त्या गोष्टी 100% देणार आहे. हा जर दृढ विश्वास तुमचा असेल तरच तुम्हाला अनुभूती मिळेल. आणि बाकी जर तुम्ही तुमच्या फॅसिलिटीनुसार तुम्ही परिक्रमा करायला लागलात तर मग ती अनुभूती येणारच कशी. त्याच्यावर विश्वासच नाही ना तुम्हाला की देव मला व्यवस्थित ठेवेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दुकानांमध्ये घेऊन खातात हरकत नाही, पण कचरा तरी करू नका. किती निसर्गाचं सौंदर्य आहे या ठिकाणी. ते निसर्गाचं सौंदर्य का खराब करायचं. जर रस्त्याच्या सगळीकडे बघितलं तर प्लास्टिकचे पुढे टाकलेले आहेत बघा. खावा पुढे बरोबर न्या. आश्रमामध्ये ज्या ठिकाणी
कचरा कुंडी असेल तिथे टाका. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या आश्रमातून आपण निघाल्यावरती पुढं 5 किलोमीटरवरती आश्रम आहे असं सांगितलं होतं. तर कुठं आश्रम तर दिसला नाही, पण इथल्या लोकल स्थानिकांना विचारलं तर ते म्हटले आश्रम पाठीमागं गेलाय आणि आता पुढचा आश्रम 6 किलोमीटरवरती आहे. तर मग चला जाऊयात 6 किलोमीटर पुढे भमाना या गावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बऱ्यापैकी आपण पहाडी उतरून खाली आलेलो आहे. साधारण 6.5 किलोमीटरचा आपला हा प्रवास झालेला आहे. या ठिकाणी एक दृश्य बघा पहाडीचं. बघा, ह्या सगळ्यात उंचावरच्या माथ्यावरून खाली आलोय. त्याच्यापेक्षाही पलीकडे उंच माथा होता आणि या रस्त्याने आपण चालत चालत आलोय. आता इथं जे पहाडातून झरे येतात वेगवेगळे, त्या झऱ्यांचं एकत्रितरित्या पाणी होऊन या ठिकाणी पुलावरून जातंय. या पाण्याच्या पलीकडे जायचं आता आपल्याला. अजून साधारण 5 किलोमीटर आपल्याला भमाना या गावापर्यंत पोहोचण्यासाठी लागतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी बघा आदिवासी लोकांची घरं लागायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे, आदिवासी लोकांची मुलं या ठिकाणी रस्त्यावरती येऊन उभी राहिलेली असतात. नर्मदे हर म्हणतात आणि त्यांना काहीतरी अपेक्षा असते आपल्याकडनं, चॉकलेट किंवा पैसे मिळावे म्हणून. तर प्रत्येकाला या ठिकाणी सूचना दिलेली आहे सिद्धेश्वर आश्रमामध्ये बडवानीला, की शुलपाणी जंगलात जी मुलं भेटतील त्यांना चॉकलेट कोणीही वाटू नका. त्याचं कारण असं आहे की चॉकलेट खाऊन खाऊन दिवसाला साधारण 100 चॉकलेट एकेका मुलाला भेटतात. जर तेवढे चॉकलेट त्यांनी खाल्ले तर त्याचं पोट खूप बिघडतं. आणि अशा तक्रारी त्या आश्रमापर्यंत आलेल्या आहेत. नर्मदे हर. अशा तक्रारी आश्रमापर्यंत गेल्या आणि त्या ठिकाणी सूचना द्यायला लावली सगळ्यांना. पण तरीही सूचना देऊनही लोक ऐकत नाहीत, चॉकलेट घेतात आणि देतात. मग माझी एवढी विनंती आहे, तुम्हाला काहीतरी मुलांना द्यायचेच आहे. पैसेही देऊ नका, चॉकलेटही देऊ नका. खारीक खजूर घेऊन या, त्याचे 1-1, 2-2 किलोचे पुड्यांचं ओझं वागवा आणि प्रत्येकाला वाटत या ना, म्हणजे त्यांना काहीतरी पौष्टिक तरी खायला भेटेल. नाहीतर काजू बदाम घ्या, 1-1 काजू 1-1 बदाम देत या. असं काहीतरी करा, म्हणजे तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर देण्याची इच्छा पण पूर्ण होईल आणि त्यांना पौष्टिक काहीतरी खायला भेटेल. तुम्हाला कसं वाटतंय बघा, मला तरी असं वाटतं की हे केलं तर चॉकलेटपेक्षा कधी चांगलं राहील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजूनही शुलपाणीची झाडी संपलेली नाहीये. हा फक्त डांबरी रस्ता दिसतोय आपल्याला, पण सगळीकडे जर बघितलं तर शुलपाणीची झाडी, शुलपाणीचं जंगल अजूनही आपल्या आजूबाजूला दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे मोठं असं पंडाल आहे बघा. काल आपण बघितलं होतं भाबरी गावाच्या पलीकडे एक पंडाल होतं, त्या ठिकाणी दादा गुरु येणार होते. आपण त्यांच्या 1 दिवस पुढे आहे असं वाटतंय आपल्याला, कारण आज या ठिकाणी पंडाल बघायला भेटलंय. उद्या किंवा परवा या ठिकाणी दादा गुरु येणार आहेत, तेही परिक्रमेमध्येच आहेत. त्यांच्याबरोबर जे हजारो भक्त असतात त्यांची सोय अशा या पंडालांमध्ये केली जाते. आपण आता भमाना गावाच्या थोडंसं अलीकडे आलेलो आहोत. अजून इथून साधारण अर्धा ते 1 किलोमीटरवरती आश्रम लागणार आहे आपल्याला. आज सकाळी निघाल्यापासून साधारण 13-13.5 किलोमीटरची आपली वाटचाल झालेली आहे. आणि सकाळीपासून आत्तापर्यंत चाय प्रसादी, बालभोग, भोजन प्रसादी असं काहीही या मार्गामध्ये आपल्याला भेटलेलं नाहीये. कारण हा भाग शुलपाणीचा आदिवासी भाग आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी या सोयी नाहीयेत. आश्रम होतं, एक लागलेलं होतं, पण ते बंद होतं आश्रम. आता पुढेही आपल्याला अर्धा 1 किलोमीटर ते आश्रम आहे असं म्हणतात ते. बघूयात त्या ठिकाणी काय, जशी मैयाची इच्छा असेल त्या पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आदिवासी भागामध्ये गाव म्हणजे काय खूप मोठं वसलेलं गाव नसतं, तर अशी घरं आहेत बघा, अशी लांब लांब घरं असतात आणि या घरांचं सगळ्यांचं मिळून गाव तयार होतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 13.5 किलोमीटरचा टप्पा गाठून आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लागलाय, अन्नक्षेत्र भमाना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भोजन प्रसादीसाठी आज थांबायचंय. हे आश्रम आहे, या घराच्या आजूबाजूलाच स्थित असा असणारा आश्रम आहे. बघूयात आतमध्ये जाऊन आश्रम कसा आहे ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
तिकडून रोड पासून खाली आल्यानंतर अशा प्रकारचे व्यवस्था परिक्रमावासींसाठी केलेली आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या भमाणामधील आश्रमामध्ये दुपारची भोजन प्रसादी व विश्रांती करून आपण आता आपल्या परिक्रमेच्या पुढच्या पडावाकडे जात आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमात आपण आलो त्यावेळेस 70-80 जण होते. वाट बघायला कुणाकडेच वेळ नव्हता. स्वयंपाक आतमध्ये तयार होता. पण या मैयाने परीक्षा घेण्यासाठी एवढं सांगितलं की अभी कुछ तैयार नहीं है, आधा 1-2 घंटा लग सकता है. तर परिक्रमावासी घाईघाईने उठले आणि निघून गेले. ते परिक्रमावासी निघून गेले आणि 15 मिनिटांनी मैयाने आम्हाला बाहेर येऊन सांगितलं की आप आपका थाली निकालो, भोजन प्रसादी दे रहे. म्हणजे कशा प्रकारे परीक्षा घेतली जाते बघा. आता पुढं 15 किलोमीटर वरती कुठंच आश्रम नाहीये. आता हे पुढे गेलेले 15 किलोमीटर काय करणार. कमीत कमी 3-3.5-4 तास लागतील 15 किलोमीटर जायला. इथपर्यंत 15 किलोमीटर आले. कुठं चाय प्रसादी मिळाली नाही, भोजन प्रसादी मिळाली नाही, बालभोग मिळाला नाही आणि पुढं परत 15 किलोमीटर अजून जायचं यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे मैयाच्या इच्छेने चाला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि मैयाची लीला बघा ना. जेवढे श्रद्धेने थांबले त्या 70-80 जणांपैकी 20-25 जण श्रद्धेने थांबले आणि त्यांना मैयाने 15 मिनिटातच भोजन प्रसादी दिली. आणि असंही नाही की भोजन प्रसादी कमी बनलेली होती. आतमध्ये जर जाऊन बघितलं तर पूर्ण मोठा टोप जो असतो, मोठं पातेलं जे असतं लग्नामध्ये म्हणतं, ते पूर्ण बनलेलं होतं खिचडीने. पण ही फक्त परीक्षा होती असं समजायचं. नर्मदे हर. आणि यानंतर पाठीमागून अनेक भक्त येणारच आहेत, परिक्रमावासी येणारच आहेत. त्यांना माहिती आहे. फक्त काय त्या मैयाच्या मनात आलं असेल त्या मैयालाच. आपण तर थांबलो होतो. किती वाजता भेटायचे त्या वाजता भेटू द्या, पण आपण त्या ठिकाणी थांबलो होतो. भोजन प्रसादी मिळाली, थोडी विश्रांती घेतली, मैयाची परवानगी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपला पुढचा टप्पा सावया दिगर हे गाव आहे. या सावया दिगर गावापर्यंत आपल्याला जायचंय आता. आणि जाण्यासाठी निसर्ग सुद्धा आजूबाजूला खूप चांगला आहे, शांत वातावरण आहे. त्याच्यामुळे नामस्मरण करत करत जाऊयात. आज दाखवण्यासारखं काय खूप जास्त नव्हतं, कारण शूलपाणीची झाडी आपण बऱ्याच वेळा 2 दिवसापासून बघतोय आणि त्याच प्रकारची झाडी या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा अशा प्रकारचा हा रस्ता आहे डांबरी, आणि डांबरी रस्त्यानेच आपल्याला आज पूर्ण प्रवास आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. भमाणा गावापासून साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या जलपात्राचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदा मैयाच्या बॅक वॉटरचं आपल्याला दर्शन खूप मोठं होतं या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण सावऱ्या टिगर या गावात पोहोचलोय. आता या गावातून पुढे जाण्यासाठी आपल्याला नर्मदा मैयाचं जलपात्र ओलांडावं लागतं. पण जलपात्र न ओलांडता जायचं असेल तर साधारण 5 ते 6 किलोमीटरचा पहाडीतून एक रस्ता आहे. तो रस्ता शोधण्याचा आपला प्रयत्न चाललाय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता सध्या बघा आपण ह्या डांबरीने चाललोय. सावऱ्या टिगर जे गाव लागलं त्या गावाच्या पलीकडे आलो आपण, गाव ओलांडून आलो आपण. तर या डांबरीने आपला प्रवास चाललाय. आजचा दिवसभराचा पूर्ण प्रवास डांबरीनेच झालाय. आपण या पाठीमागच्या डांबरी रस्त्याने आलोय सावऱ्या टिगर गावातनं. आणि पुढे आल्यानंतर असे 2 रस्ते लागलेत. हा जो सरळ उजव्या बाजूचा रस्ता आहे तो सरळ जातो
पण पुढे गेल्यावर नाव घ्यावी लागती. आणि हा डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तो गोल फिरून चिखली गावात निघतो पहाडीने. तर आता कुठल्या रस्त्याने जायचंय हा मोठा प्रश्न आहे. बघूयात थोडा विचार करून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेवटी आपण बिना नावेने जायचा निर्णय घेतलाय. 10-12 किलोमीटरचा वळसा पडणार आहे, पण हरकत नाही. नावेने जाऊन मनामध्ये काहीतरी दुखदुखत राहण्यापेक्षा 10-12 किलोमीटरचा वळसा ठीक आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता अशा प्रकारचा हा रस्ता आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला पहाडावरती चढावं लागणार आहे. जर सावऱ्या टिगर गावावरून नावेने जायचं नसेल तर सावऱ्या टिगर गाव संपल्यानंतर जो उतार लागतो तो उतार उतरल्यानंतर 2 रस्ते फुटतात. एक डाव्या साईडला डांबरी जातो आणि एक सरळ डांबरी जातो. तर डाव्या साईडच्या डांबरीने जायचंय. तिथं धडगाव म्हणून धडगावचा रोड असेल तो. तर या रस्त्याने पुढे जायचंय. आता पुढं कसा रस्ता आहे तो आपण बघत जाऊयात. या धडगाव रोडनी चालत चालत आल्यानंतर अशी घरं लागतात समोर आपल्याला. त्याच्याही पलीकडे जायचंय. साधारण 10 किलोमीटरचा वळसा लागणार आहे. आता वाजलेले 3. बघूयात आपल्याला किती वाजतात पलीकडल्या मेन रोडला जायला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथपर्यंत येऊन हा डांबरी रस्ता संपलाय. आता कच्च्या रस्त्याची वाटचाल चालू आहे आणि पुढं पहाड कधी लागतोय बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या घरातील एका मैयांना विचारलं की इथून चिखलीला जायचा रस्ता कसा आहे. तर त्यांनी सांगितलंय समोर एक घर लागल, त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलं की एक खड्ड्यासारखं दिसेल, तिथून आपल्याला राईटला वळायचं आहे. एक पाऊल वाट असेल. बघूयात तिथं काही खून सापडते आपल्याला का कोणी मार्ग दाखवायला येत आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1.5 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर असा एक नाला आपल्याला प्रवाहित होताना दिसतोय आणि हा आपला कच्चा रस्ता चालू आहे. त्या रस्त्याने आपण चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजून पुढं किती जायचंय, किती चढ लागणार आहे काही माहित नाहीये. त्यामुळं या नाल्यातून आपण प्यायला आपल्या कमंडलूमध्ये पाणी भरून घेऊयात. म्हणजे आपल्याला पुढं जर लागलंच, घर वगैरे काही लागलं नाही तर कामी येईल. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नाल्यातून पलीकडे जायचंय आपल्याला आणि वरती रस्ता आहे, त्या वरच्या रस्त्याने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नाल्यातून आपण पार करून आल्यानंतर आपल्याला असा वरती चढायचा रस्ता लागलाय. आता हा रस्ता पहाडीने चिखलीला जाईल. बघूयात रस्ता कसा आहे तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथपर्यंत पुढे आल्यावरती 2 रस्ते लागलेत. एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. शक्यतो उजव्या बाजूचाच रस्ता असेल कारण पहाडी चढायची आहे आणि हा डाव्या बाजूचा खाली चाललाय. आपण उजव्या बाजूच्या रस्त्याने जाऊ. या रस्त्याने कोणी येत नाही त्याच्यावर खुणा सापडणार नाहीत आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अख्खा चढ होता हा चढायला आतापर्यंत. इथून पुढे काय माहित नाही, पण आतापर्यंत तरी चढ होता. मजा येते कारण आपण नर्मदा मैयाचं पात्र न ओलांडता चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी रस्त्याची कामं जोरदार चालू आहेत. कदाचित दादा गुरु या ठिकाणाहूनच येत असतील, माहित नाही कुणालाच, कारण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही आणि आपली भाषा समजत नाही त्यांना. ते हावच करत असतात नुसतं. पण या ठिकाणी बघा छोटंसं गाव आहे. छोटंसं गाव या ठिकाणी वसलेलं आहे. गावाचं नाव आपल्याला माहित नाही, पण सुंदर असं गाव आहे. मजा येते जायला. कोणीच नाहीये रस्त्याला. सगळे परिक्रमावासी नावेने गेलेत. त्यांना कोणाला तरी चला म्हटलं तर एवढ्या लांबून कोण जाणार. 10 किलोमीटरचा वळसा कोणी घालायचा. अहो 10 किलोमीटरचा वळसा होणार आहे, मान्य आहे मला, पण निघणार कुठे आपण. ती नाव सोडणार आहे त्याच्या पुढे 4 किलोमीटर निघणार आहे ना, म्हणजे साधारण 5 किलोमीटरचा वळसा पडेल. बघूयात किती पडतोय तो ऍक्च्युअली कॅल्क्युलेट करून आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा रस्ता आहे बघा. आता आपल्याला ही पहाडी चढायची आहे रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे रस्ता हा मोठा होणार आहे भविष्यामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे बघा ही पहाडी आपल्याला चढून जायला लागणार आहे. आता रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तरी आपल्याला मोठा रस्ता सापडलाय, नाहीतर पाऊस वाटेने जावं लागलं असतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच वाटलं होतं की हा चढ संपलेला आहे पहाडाचा, पण असं नाहीये. हा खप्परमाळ सारखाच पहाड आहे, फक्त या ठिकाणी रस्ता आहे, तिथं पाऊस वाट होती. पुढं बघा वरती डोंगर कोरलेला दिसतोय, तिथपर्यंत जायचं आपल्याला, शेंड्यापर्यंत. वरती जे झाड दिसतंय ना तिथपर्यंत चढायचंय आपल्याला, आणि त्याच्यानंतर काय माहित नाही अजून पुढं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पहाडावरती आपण जवळपास चढलोय आणि इथून आपल्याला नर्मदा मैयाचं बॅक वॉटर दिसतंय बघा. आता हे नर्मदा मैयाचं पाणी कसं ओलांडून जायचं तुम्हीच सांगा बरं. त्याच्यामुळे आपण या रस्त्याने आलोय. आणि खाली बघा जी आता सध्या गाडी दिसते, तिथं झूम करतो मी थोडीशी. या ठिकाणी बघा गाडी दिसतेय, तिथून या माथ्यापर्यंत साधारण 1.25 किलोमीटर चढून आलोय आपण. मगाशी जो खालून माथा दिसत होता तिथपर्यंत आलोय आपण. आणि समोर बघा असा रस्ता आहे. आणि जर लांब बघितलं तर या ठिकाणी आपण झूम करूयात. बघा इथं थोडासा रस्ता पोखरलेला दिसतोय, बहुतेक ही टेकडी सुद्धा आपल्याला चढायची असं वाटतंय. खूप लांब आहे ती सुद्धा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या पहाडाच्या सगळ्यात उंच भागावरती आलोय. साधारण 2.5 किलोमीटर खालून आपण चढत आलेलो आहे गोल गोल फिरत. आणि आता आपल्याला खाली जायला उतार चालू झालेला आहे. या उताराने आता उतरत जायचंय. बघूयात किती जायचंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा पहाड जो आपण गोल फिरून आलो, तर इथं बघा बरोबर या ठिकाणी येऊन नर्मदा मैयाचं बॅकवॉटर संपलेलं आहे. आणि आपला जो पहाड आहे हा इथपासून आपला रस्ता काढतोय. म्हणजे आता नर्मदा मैयाच्या बॅकवॉटरची आपल्याला काही काळजी राहिली नाही. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागचा घाट पूर्ण उतरून आल्यानंतर अशा प्रकारची हे एक दुकान लागलेलं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणाहून गाड्या भरून वरती त्या वरच्या गावामध्ये जातात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा माणसं वाहतूक करण्यासाठी कशा प्रकारे केले जातात. नर्मदे हर. इथल्या लोकल ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे लटकून जावं लागतं, कारण कुठलीही वाहतूक सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीये. 2-3 मॅक्स दिसल्या होत्या, पण त्या मॅक्स सुद्धा अशाच अवस्थेमध्ये होत्या. मॅक्सच्या टपावरती, म्हणजे मॅक्सची कॅपॅसिटी 16ची असेल तर जवळजवळ 25-30 माणसं त्या मॅक्सला चिटकलेली होती. चिटकलेली होती हा शब्द का वापरतोय, कारण तशाच परिस्थितीमध्ये खरी तर ती माणसं त्या ठिकाणाहून चालली होती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता सूर्यास्त जवळ आलेला आहे. संध्याकाळचे 5:15 वाजलेत. आणि या शूलपाणीच्या जंगलामध्ये मी एकटाच आहे, कारण या मार्गाने कुठलाही परिक्रमा मासी येत नाही. अशा प्रकारचं जंगल आजूबाजूला आहे बघा. हा नवीन रस्ता काढलाय म्हणून तरी आपल्याला चांगली गोष्ट आहे, नाहीतर अशा प्रकारच्या जंगलामध्ये मी एकटाच प्रवास करतोय नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं जलपात्र आहे. आपण या जलपात्राला जे पलीकडं पर्वतरांग दिसतेय त्या पर्वतरांगेच्या पलीकडून 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 पूर्ण फिरत आणि या घाटामधून गोल फिरत 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 या रस्त्याने इथपर्यंत आलोय आपण. आणि अशा प्रकारे आपल्याला नर्मदा मैयाचं पात्र कुठेही ओलांडावं लागलेलं नाहीये. थोडा उशीर झालाय, अजून 1 तासभर तरी आपल्याला पोचायला लागेल. 5:30 वाजलेत आता. 6:30 पर्यंत आपण आश्रमावरती पोहोचू, कारण इथून 3.5-4 किलोमीटर काहीतरी आहे अंतर असं सांगतात. त्यांनी 3.5-4 सांगितलं, म्हणजे आपण 5 ते 6 किलोमीटर अंतर धरायचं. 1 तास 1.25 तास आपल्याला फास्ट गेलं तर लागेल. 6:30 पर्यंत आपण पोहोचू. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपल्याला आश्रमापर्यंत पोहोचायला रात्री अंधार पडला होता फार, त्याच्यामुळे पुढच्या रस्त्यांचा व्हिडिओ मला टाकता आला नाही. पण त्याच्यामध्ये खूप सोपा रस्ता आहे. ज्या मार्गाने सरळ आपण उतरत येत होतो तोच मार्ग सरळ घ्यायचा आहे. सरळ घेतल्यानंतर पुढे एक आडवा डांबरी रस्ता लागतो, तो एक कच्चाच डांबरी आहे. त्या डांबरी रस्त्याने उजव्या बाजूला गेलं तर भिलगाव आहे, तर भिलगावला आपल्याला जायचं नाही, डाव्या बाजूला यायचंय. डाव्या बाजूला साधारण 1 किलोमीटर आलो की आपला बोरी आश्रम लागतो. आणि अंधार पडला होता, बॅटरी चालू करावी लागली होती, त्याच्यामुळं मला पुढचा मार्ग दाखवता आला नाही. आणि मध्ये एक पूल लागतो, जिथून आपला मार्ग बंद झाला होता. म्हणजे साधारण 2 किलोमीटर अलीकडं पासून आपला मार्ग दाखवायचा बंद झाला होता त्या फाट्याच्या. तर त्याच्या पुढे आलं की थोडासा एक पूल लागतो आणि त्या पुलावरून सरळ यायचा. रस्ता कुठंच दुसरे 2 रस्ते फुटत नाहीत. सरळ 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 पुढे आले तुम्ही गोल 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 फिरत की डांबरी रस्ता लागतो. त्या डांबरीने फक्त डाव्या बाजूला वळायचंय. डाव्या बाजूला वळालेत की बोरीचा आश्रम येतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल सावऱ्या टिगर गावातून आपण नर्मदा मैयाचं पात्र न ओलांडता ज्या पहाडीने आलो, तो पहाडीचा मार्ग थोडासा अवघड म्हणजे चढाचा आहे. 3 किलोमीटर साधारण चढ चढावा लागतो, 2.5 ते 3 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर पूर्ण उतार लागतो. आणि त्या मार्गाने जर आलो आपण तर सावऱ्या टिगर पासून ते बोरी आश्रमापर्यंत यायला 14 किलोमीटरचा टप्पा आहे. तो 14 किलोमीटरचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. पण तो जसा आपण खप्परमाळवरून उतरत आलो तसा उतार नाहीये, तर अख्खा चढ आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त जातो. म्हणूनच तर आपल्याला आश्रमापर्यंत पोहोचायला पूर्ण अंधार पडला होता, कारण अंदाज नव्हता ना त्या गोष्टीचा. आपल्याला सांगितलं तर 8 ते 10 किलोमीटर असेल, म्हटलं पोहोचतोय 5:30-6 वाजेपर्यंत. पण नाही झालं तसं, एक 6 तास जास्त लागला. तरी खूप फास्ट आलो होतो आपण. आणि दादा गुरु सुद्धा याच मार्गाने येतात. आता उद्या दादा गुरूंबरोबर 1000-2000 भक्त येणार आहेत, ते सगळे याच मार्गाने येणार आहेत. म्हणजे बोटीचा प्रवास ते करणार नाहीत याच. कारण तिथं मी बऱ्याच जणांना विचारत होतो वरती पहाडावरती, पण त्यांना काय भाषा समजत नव्हती आणि त्यांची भाषा आपल्याला समजत नव्हती. पण इथं आश्रमात आल्यावर विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने दादा गुरु उद्या येतील. याचा अर्थ आपला मार्ग बरोबर होता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण त्या 14 किलोमीटर पैकी 4-5 किलोमीटर तर तुम्हाला ऑलरेडी चालत यावंच लागतं, कारण नाव ज्या ठिकाणी सोडती त्याच्यापासून भिलगाव आणि भिलगावपासून बोरी हे अंतर साधारण 4-5 किलोमीटरचं आहे. आणि तुमचा वाढतोय किती टप्पा, तर 9-10 किलोमीटरचा टप्पा तुमचा वाढतोय. त्या पद्धतीने वेळ शिल्लक ठेवून तुम्ही या. म्हणजे सावऱ्या टिकरवरून साधारण तुम्ही 12 वाजता निघाला पाहिजेत, तर बोरीमध्ये तुम्ही बरोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचताय. 5 तासामध्ये येत आहे. हळूहळू जर आलात तुम्ही तर 5 तासात येत आहे तिथपर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या दिवसाचा आपला पडाव या ठिकाणी बोरी या गावातील नर्मदा अन्नक्षेत्रामध्ये होतोय. आज साधारण 34 किलोमीटरचा आपला प्रवास झालेला आहे. आपण थोडंसं पहाड चढून आलो, कारण बोटीने यायचं नव्हतं. पहाड चढून आल्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला इथपर्यंत यायला. साधारण 7-7:15 आपल्याला आश्रमात पोहोचायला झाले होते. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.